सलमान खान काल 60 वर्षाचा झाला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती आपल्याला काही चर्चा करायची नाहीये, पण त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. आणि तो टीजर पाहिल्यानंतर माझ्या मनात एक गंभीर प्रश्न उभा राहिला. देशासाठी गौरवशाली घटनेचं सादरीकरण करताना आपण ती ज्या गांभीर्याशी प्रामाणिक राहतोय का? मुळात ज्या घटनेवर हा पिक्चर येतोय ती घटना नेमकी काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल मला नेमकं काय म्हणायचंय ते. गलवान खोऱ्यात 15 जून 2020 रोजी घडलेली ही घटना ही केवळ एक लढाई नव्हती. ती भारतीय सैनिकांच्या ध्येयाची, शौर्याची आणि देशप्रेमाची जिवंत साक्ष होती. भारत चीन सीमेवर तणाव असताना गोळीबार न करण्याच्या करारामुळे सैनिकांकडे बंदुका नव्हत्या. काट्या, लोखंडी रॉड्स आणि दगडांच्या साह्याने अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या जवानांनी शेकडो चीनी सैनिकांचा प्रतिकार केला. ही घटना संपूर्ण जगासाठी चर्चेचा विषय ठरली आणि भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट ठरली. अशा या खऱ्या घटनेवर जेव्हा चित्रपट बनवला जातो तेव्हा अपेक्षा हीच असते की त्या शौर्याचं चित्रण अत्यंत संवेदनशीलतेने, गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे केलं जाईल. दुर्दैवाने रिलीज झालेल्या टीझरमध्ये ते पुरेशा प्रमाणात जाणवत नाही. टीझर पाहताना असं वाटतं की कथानकाच्या केंद्रस्थानी घटना किंवा सैनिक नसून एका सुपरस्टारची प्रतिमा आहे. समोर शेकडो शस्त्र असताना, हातात कोणतेही आधुनिक शस्त्र नसताना सैनिकांच्या चेहऱ्यावर जे भय, जोश, आक्रमकता आणि देशासाठी झटण्याची आग असायला हवी ती या कॅरेक्टरमध्ये फारशी दिसून येत नाही. त्याऐवजी नेहमीच्या स्टार स्टाईल, एक्सप्रेशन आणि डायलॉगबाजीवर जास्त भर दिल्यासारखं वाटतं. इथे प्रश्न सलमान खानच्या ॲक्टिंगचा नाहीये, तर प्रश्न आहे अप्रोचचा. खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट करताना, खास करून जेव्हा त्या घटना शहीदांच्या आणि सैनिकांच्या बलिदानांशी जोडलेल्या असतात, तेव्हा त्या कथेला स्टार व्हेइकल बनवणं योग्य ठरत नाही. अशा वेळी कलाकार मोठा नसतो, ती घटना मोठी असते. कडाक्याची थंडी, उंच पर्वतरांगा, शस्त्रांची कमतरता आणि समोर येणारा शत्रू, या सगळ्या परिस्थिती भारतीय सैनिकांनी जे केलं ते कोणत्याही सिनेमॅटिक मसाल्याशिवायही प्रेरणादायी आहे. त्या वास्तवाचं सादरीकरण जितकं साधं तितकंच प्रभावी ठरलं असतं. या टीझरवरून असं वाटतं की सैनिकांच्या पराक्रमापेक्षा एका सुपरस्टारच्या इमेजला जास्त प्राधान्य दिले गेले आणि हाच या चित्रपटाचा सर्वात मोठा धोका आहे. कारण अशा चित्रपटांकडून केवळ मनोरंजन नाही तर इतिहासाबद्दलची समज घडवली जाते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बॅटल ऑफ गलवान सारख्या चित्रपटाचं सादरीकरण करताना हा अप्रोच ठेवणं योग्य आहे का, की अशा गौरवशाली घटनांचं चित्रण अधिक जबाबदारीने व्हायला हवं होतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.